नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कधी कधी शरीर थकत नाही, पण विचार थकवतात. कोणाचं तरी बोलणं, जुन्या आठवणी किंवा भविष्याची भीती. मनात विचारांचं चक्र असं फिरतं की आपल्याला मार्गच सापडत नाही. पण आज स्वामी तुम्हाला यातून बाहेर काढायला आले आहेत. वैचारिक गोंधळावर मात कशी करायची, हा स्वामींचा अमृतमय सल्ला शांतपणे ऐका. स्वामी म्हणतात, बाळा, तुझे विचार म्हणजे समुद्राच्या लाटा आहेत. त्या येणार आणि जाणारच. तू लाटा थांबवू शकत नाहीस. पण त्या लाटात बुडायचं की किनाऱ्यावर उभं राहून त्या फक्त पाहायच्या, हे मात्र तुझ्या हातात आहे. जेव्हा एखादा वाईट विचार तुला त्रास देतो, तेव्हा त्याच्याशी भांडू नकोस. तू विचाराला जेवढा विरोध करशील, तेवढा तो जास्त छळेल. त्याऐवजी फक्त स्वतःला सांग, हे विचार माझे नाहीत, हे सर्व स्वामींचे आहेत. तुझं मन जेव्हा अस्वस्थ असतं, तेव्हा तू माझ्यापासून दूर जातोस. लक्षात ठेव, जे घडलंय ते तू बदलू शकत नाहीस आणि जे होणार आहे ते तुझ्या हातात नाही. मग आजचा हा सुंदर क्षण विचारांच्या मागे लागून का वाया घालवतोस? विचारांच्या धुळीने मनाचा आरसा मलिन झाला की तुला माझं अस्तित्व दिसत नाही. नामस्मरणाचा हात घे आणि ही धूळ झटकून टाक. जसा दिवा लावल्यावर अंधार पळतो, तसं नाम घेतल्यावर तुझे नकारात्मक विचार कापसासारखे जळून जातील. बाळा, बुद्धीला थोडा विसावा दे आणि हृदयाला माझ्या चरणी स्थिर कर. ज्या क्षणी तू म्हणशील, स्वामी, मी आता सर्व तुमच्यावर सोडलंय, त्याच क्षणी तुझं मन हलकं होईल. आजपासून जेव्हा तुझं मन भरकटेल, तेव्हा डोळे मिटून म्हणा, माझे स्वामी माझ्या सोबतीला आहेत. हा विचार जर मनाला भिडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि अखंड श्रद्धेत रहा. श्री स्वामी समर्थ.